घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। विलेपार्लेमध्ये इमारतीच्या 12व्या मजल्यावर भीषण आग। दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती। कनेक्टिंग लिंक आज दुपारी 12 नंतर 3 तास राहणार बंद। पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक वळवली जाणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जातोय ब्लॉक। गट फुटणे म्हणजे पक्ष फुटणे नव्हे, ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद। आज पुन्हा सुनावणी। एफडी अधिकाऱ्यांचं प्रदर्शन करतोय मुंबई हायकोर्टाची टिप्पणी, तर अधिकाऱ्यांच्या तलवारीनं डास मारत असल्याचे देखील वक्तव्य। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ। हर घर तिरंगा हर मन तिरंगा असा नारा। सर्वांनी विकसित भारताचा संकल्प करूया, मोदींचं देशवासियांना आवाहन। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 2 कोटींची अलिशान कार। जरांगेंच्या दौऱ्यासाठी कार घेतल्याचं कार मालक सुभाष भोसलेंनी दिली कबुली। पालघरच्या धुंदलवाडीमधील स्मशानभूमी पाण्याखाली वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ। नदीपात्रामध्ये साकव बांधण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रील बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू। सोलापूर धुळे हायवेवरील घटना। पालघरच्या मसाडमध्ये अंगणात 12 फूट अजगर। कोंबडीच्या शिकारीचा प्रयत्न, शेजारी नागही सापडला। नागपूरमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची आत्महत्या। अमित भगत हा पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील आरोपी। भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय जीर्णावस्थेत, पडण्यापासून वाचण्यासाठी लावले जॅक, तर कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता। शिरूर तालुक्यामध्ये धावत्या कारला आग। चालकानं सतर्कता दाखवल्यानं अनर्थ टळला, कार जळून खाक। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड बस स्टँडवरील एसटी कॅन्टीन सील। स्वच्छतेचे नियम पाळले गेले नसल्याचा पाहणीतला निष्कर्ष। तरुणींची तुंबळ हाणामारी। पुण्याच्या सेंट्रल मॉलच्या आवारातील घटना। गरवारे महाविद्यालयाच्या समोरच मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। बीडच्या बस स्थानकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी। तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ झाला व्हायरल। कोलंबियामध्ये अद्यापही परिस्थिती गंभीर। 24 तासानंतर देखील इमारती कोसळणं सुरूच। आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू। इराणच्या हल्ल्याच्या भीतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरफोर्स 1चा प्रवास टाळला। नंतर केटरिंगच्या ट्रकमधून प्रवास केल्याची माहिती। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतील 2 मोठ्या घटनांच्या संदर्भातील बातम्या आहे। पावसामुळे घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा काही भाग